वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे। या अनोख्या महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आसादत मोरे यांनी। राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील 250 विविध संस्थांनी पाठिंबा दिला आहे। न्यूज अनकटशी बोलताना महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले की पुणे शहरात वाचन संस्कृतीला पोषक वातावरण आहे, त्यामुळे दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या पुस्तक महोत्सवानंतरचा भव्य महोत्सव पुण्यात होत आहे। नव्या पिढीला पुस्तकाकडे आणि वाचकांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आलाय। यातला मुख्य मुद्दा आहे की वाचन संस्कृती विकसित करणं। म्हणजे अलीकडच्या काळात असं लक्षात येतं की वाचणं कमी झालंय असं काही जण म्हणतात। ते वाढवायचं असेल तर काय काय करावं लागेल? म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की लोक गोष्ट सांगणं अशी एक खूप मोठी परंपरा होती, आई बाबा आजी आजोबा, ती पण मध्ये आपली खंडित झाली परंपरा, तर ती पण सुरू व्हावी। त्यामुळे वाचन संस्कृती विकसित करायची तर आता नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून त्याचा एक चांगला महोत्सव झाला पाहिजे अशी त्याच्या मागची कल्पना आहे। म्हणून हा पुणे पुस्तक महोत्सव एकाच वेळेस तुम्हाला पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर पुस्तकांवर काम केलेली लोक पण उपलब्ध आहेत। तेव्हा लेखक उपलब्ध आहे, वाचक उपलब्ध आहे, प्रकाशक उपलब्ध आहे, ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचवणारा विक्रेता उपलब्ध आहे, त्या पुस्तकाविषयी बोलणारी माणसं, रसग्रहण करणारी माणसं उपलब्ध आहेत। असं सगळं आपण एका ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि सर तुम्हाला ज्या प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित होता त्या प्रकारचा प्रतिसाद भेटतोय की त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आहे? खरं तर खरं सांगायचं तर जास्त प्रतिसाद आहे, कारण शनिवार रविवार गर्दी होती ती गृहीत होती, पण सोमवार मंगळवार आज मंगळवार आहे, 2 दिवस पण खूप गर्दी आहे। लोकांचे सतत पाय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दिशेने येत आहेत असं दिसतंय आणि भरपूर संख्येने लोक प्रांगणामध्ये येत आहेत। आणि नुसतं प्रांगणामध्ये येत आहेत, प्रत्येक विक्री केंद्रावर तुम्हाला माणसं दिसत आहेत, पुस्तकं खरेदी करत आहेत। इथे बाहेर पडताना प्रत्येकाच्या हातात पुस्तकं दिसत आहेत, त्यामुळे हा उपक्रम नक्कीच यशस्वी झाला आहे असं वाटतं। साधारणपणे किती स्टॉल्स आहेत इथे आपल्या? इथे साधारणपणे एकूण 226 विक्री केंद्र आहेत, ती 170 प्रकाशकांची आहेत। काही जणांनी 2, 3, 4, 5 अशी घेतलेली आहेत, तर 170 वेगवेगळे विक्रेते प्रकाशक इथे आलेले आहेत। थँक्यू। 24 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडवणारे कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची मेजवानी पुणेकरांना मिळत आहे। या महोत्सवात 10 भारतीय भाषेतील पुस्तकांची 200हून अधिक दालने आहेत। इथं फारच छान आलेलं आहे। इथं 16 तारखेपासून म्हणजे सगळ्या प्रकारची आम्ही पुस्तकं लावलेली आहे। वाचक ही अगदी लहानपासून तर वृद्धापर्यंत सर्व वाचक येतात। पुस्तकं चोखंदळपणे बघून निवडतात म्हणजे, आणि विशेष काही पुस्तकांचं त्यांना ज्ञान असल्यामुळे ते मागणी करून घेतात आमच्याकडून, आवर्जून हे पुस्तक कुठं लावलं ते पुस्तक, आणि बारकाईने चाळून सगळी पुस्तकं त्यांना पाहिजे असलेली वेगवेगळ्या विषयावरती म्हणजे सगळी पुस्तकं पुणेकर घेत आहेत। त्यामुळं एक चांगला प्रतिसाद मिळतो इथे। उद्योजक जय काकडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे या महोत्सवासाठी सहकार्य लाभले आहे। या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली देशाच्या संविधानाची प्रत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्तलिखित तसेच भगतसिंग यांचेही हस्तलिखित पुणेकरांना या महोत्सवात पाहता येणार आहे। आता आपण आहोत पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज इथे, आणि आपण बघू शकतो की मागच्या 16 तारखेपासून इथे पुणे पुस्तक महोत्सव हा उपक्रम राबवला जातो। मोठ्या प्रमाणावर पुस्तकप्रेमी इथे येत आहेत आणि या प्रदर्शनाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। न्यूज अनकटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सोबत आसादत मोरे, पुणे।